नमस्कार. तर आज मी अगदी कुरकुरीत आणि गरमागरम असे मक्याचे भजी बनवणार आहे. पावसाळा सुरू झालेला आहे आणि भरपूर प्रमाणात आपल्याला मक्याचे कणीस यायला लागलेले आहेत. तर अशा पद्धतीने मस्त असे ना मक्याचे कुरकुरीत आपण भजी बनवूयात. अगदीच थंड झाल्यावर सुद्धा ह्या भज्या आहे ना मस्त अशा कुरकुरीतच राहतात. थोडंसं इन्ग्रीडियंट आपण वेगळं वापरणार आहे. पटकन सुरू करूयात. चला मग आपण छान अशा मस्त मक्याच्या भजीची रेसिपीला. मक्याची भजी बनवण्याकरिता सगळ्यात आधी मस्त ताजे आणि फ्रेश असे ना मक्याचे दाणे घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे मी इथं काढून घेतलेले आणि मका आपला हा कवळा असल्यामुळे ना मी अख्खेच दाणे वापरते. 1 वाटी इथं आपण मक्याचे दाणे घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे. एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि तो अशा पद्धतीने थोडा जाडसरच इथं मी चिरलेला आहे. याच्यामध्ये थोडेसे काही बेसिक मसाले इथं मी टाकून घेते. त्याकरिता इथे ना अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल चटणी आणि अर्धा चमचा इथे मी घेतलेलं आहे जिरा पावडर आणि 1 चमचाभर आलं आणि हिरवी मिरचीचा इथं मी ठेचा वापरते. म्हणजे कच्चं आलं आणि हिरवी मिरची ना मी इथं थोडी जाडसर असं ठेचून घेतलेलं आहे आणि सोबत चवीपुरतं मीठ आणि भरपूर अशी आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर भरपूर वापरल्याने खूप छान मस्त आपल्या ह्या भज्यांना आहे ना चव येते. सर्व काही इथं साहित्य आहे ना मी या जे काही मक्याचे दाणे ना त्याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. असं केल्याने आपले जे काही आपण मसाले घातलेले आहेत व्यवस्थित ह्या मक्याच्या दाण्याला लागले जातील आणि जे काही आपण मीठ वापरलेलं आहे त्याच्याने काय होईल की जो आपण कांदा वापरलेला आहे आणि हे मक्याचे दाणे आहेत मिठाने ह्या दोघांना आहे ना छान असं मस्त पाणी सुटेल. आता व्यवस्थित असं मिक्स करून झालं ना याच्यामध्ये ना मी 1 वाटीभर कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही कॉर्नफ्लॉवर जर ह्या मक्याच्या भजीमध्ये वापरणार ना मग खूप छान मस्त ह्या भज्या कुरकुरीत राहतात. आणि 2 चमचे भरून आहे ना मी इथं बेसन वापरलेलं आहे. तुम्ही अर्धं कॉर्नफ्लॉवर आणि अर्धं बेसन पीठसुद्धा वापरू शकतात. पण जर जास्त तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरले ना मग खूप छान मस्त अशा ह्या आपल्या भजी ना ती कुरकुरीत होते. इथे मी ना कॉर्नफ्लॉवर अंदाजाने वापरते. म्हणजे ना आपल्याला थोडंफार जास्त कमी देखील लागू शकतं. अजून 1 वाटीभर मी परत कॉर्नफ्लॉवर याच्यामध्ये टाकून घेते. म्हणजे जवळ मला आहे ना इथं 1 वाटीभर मक्याच्या दाण्यांना 2 छोट्या वाट्याभर आहे ना कॉर्नफ्लॉवर लागलेलं आहे. वरून मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. जास्त पाण्याचा आपल्याला इथे ह्या भजींमध्ये वापर करायचा नाही आहे. अगदी थोडंसंच पाण्याचाही आपल्याला वापर लागणार आहे. कारण की ना जे काही आपले मक्याचे दाणे आहेत आणि कांदे आहेत ते पाणी सोडतात. त्याच्यामुळं अगदी थोडं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं मी ना पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपलं इथं हे भजींसाठी ना बॅटर इथं तयार झालेलं आहे. इथं आपण मक्याचे अख्खेच दाणे वापरलेले आहेत. त्याऐवजी तुम्ही ना मिक्सरला थोडेसे हे मक्याचे दाणे फिरवून सुद्धा घेऊ शकतात. पण अशा पद्धतीने अख्खेच दाणे वापरले ना खूप छान मस्त ही भजीला चव येते. हे पहा इथे मी ना तेल गरम करून घेतलेलं आहे. अगदी आपल्याला कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला व्यवस्थित अशा भज्या सोडून घ्यायच्या आहेत. इथं आपल्याला मोठ्या गॅसवरच ह्या भज्या छान मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत. कुठेही गॅस आपल्याला कमी करायचा नाही आहे. मोठ्या गॅसवर छान मस्त ह्या भज्या आहे ना कुरकुरीत होईस्तोपर्यंत सगळ्या बाजूने व्यवस्थित मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत. इथं मी मक्याचे आहे ना अख्खेच दाणे वापरलेले आहेत. ते तेलामध्ये व्यवस्थित असे तळून होतील का? म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित असे शिजले जातील का? हो, अगदी हे मक्याचे दाणे तेलामध्ये व्यवस्थित असे ना तळून होतात आणि मस्त आतपर्यंत व्यवस्थित असे शिजले जातात आणि अगदी कुरकुरीत आपले हे मस्त असे कुरकुरीत आपले मक्याचे दाणे लागतात. खूप छान मस्त ही भजी ना बनवून तयार होते आणि खरं ही भजी ना थंड झाल्यावर सुद्धा जशीच्या तशी अगदी कुरकुरीतच राहते. नक्कीच करून पहा. हे बघा छान मस्त असे सोनेरी रंग येऊस्तोपर्यंत आपण भजी मस्त अशी तळून घेतलेली आहे आणि अगदीच कुरकुरीत ही भजी झालेली आहे. पाहू शकता तुम्ही ही भजी किती छान अशी मस्त आपली इथं बनवून तयार झालेली आहे. जर तुमच्याकडे इथं कॉर्नफ्लॉवर नसेल किंवा नाही वापरायचं असेल तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकतात किंवा रवा.
रव्याने आणि तांदळाच्या पिठाने सुद्धा छान मस्त आपले ह्या भज्या कुरकुरीत होतात। तर पहा अशाच पद्धतीने अगदी छोट्या छोट्या इथे मी ह्या भज्यांना तळून घेणार आहे, म्हणजे आतपर्यंत छान मस्त अशा शिजून होतात आणि व्यवस्थित अशा तेलामध्ये तळल्या जातात ना, आणि अगदी कुरकुरीत आपल्या ह्या भज्या होतात। तर पहा अशाच प्रकारे इथं मी सर्व काही व्यवस्थित असे तळून घेणार आहे। तर पावसाळ्यात भरपूर अशा प्रमाणात ताजे आणि मस्त फ्रेश असे ना मक्याचे कणीस मिळतात आणि भरपूर असे आपण प्रकार बनवून खातो। तर नक्कीच अशा प्रकारे छान मस्त पावसाळ्यात गरमागरम आणि कुरकुरीत भजी करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल। आणि आपण इथं मक्याची भजी बनवताना जे काही आपण मक्याचे दाणे वापरलेले आहेत, तर ते बघा अगदी मोकळे एक एक दाणा आपल्याला दिसतोय आणि तळल्यावर सुद्धा अगदी कुरकुरीत झालेला आहे, कुठेही मऊ पडत नाही। मस्त असा आपला हा इथं मक्याची कुरकुरीत अशी भजी बनवून तयार होते। आतपर्यंत सुद्धा व्यवस्थित असे शिजून होतात। तर नक्कीच करून पहा। आणि कशी वाटली माझी ही मक्याची भजीची रेसिपी नक्कीच कमेंट करून कळवा। जर का तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब देखील करा। तर भेटूयात अशाच नवीन छान छान रेसिपीसोबत। माझी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।